नाईट म्हणायचं आणि घरी गेल्यावर काय करायचं? प्रे करायचं स्कायकडे बघून. ओके. से गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट स्वीट हार्ट्स. टेक केअर. सोलमेट्स, हेमेन. दीदी ही श्रेयसची फी, हे तुला पॉकेट मनी, आणि आई हे घर खर्चासाठी. चल मी येतो. एक मिनिट. अगं उशीर झालाय मला, मी येतो. थांब रे. हे एवढेच पैसे? माहितीये ना घरात किती पैसे लागतात ते? बाथरूम मधला पाईप गळतोय, बघतोयस ना रोज. तो दुरुस्त करायचा आहे. सतत आपलं टीप 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 पाणी सांडत राहतं. अरे अपशकुन असतो. माहितीये मला, मी ते बाथरूमचं सांगितलं. एक माणूस आहे, तो येऊन करून जाईल. कधी येईल ना. आणि तुला जास्तीचे पैसे मिळाले होते ना, ते काय बोलतात रे? इन्सेंटिव्ह. हा. अरे काय विचारते मी समीर? जास्तीचे पैसे मिळाले होते ना, ते कुठे आहेत? ते माझी बायको लय आजारी आहे हो. इलाजासाठी 10,000 रुपये कमी पडतात. वहिनी, ओ वहिनी, साखर द्या, उद्या देते परत. तुम्ही पण देवा पुढे साखर ठेवा हो. तुमच्या लाडक्या समीरनं काल मोठं पुण्याचं काम केलंय, घसघशीत दान करून. मग आरतीचा मान मिळणारच ना आम्हाला. ते नाही हो, ते वेगळं. आरती आणि महाप्रसाद झाल्यावर जाताना देवळाबाहेर दुकानदाराला 10,000ची मदत केली यांनी. किती? 10,000ची. त्याच्या बायकोसाठी गरज होती हो त्याला. हा धावला हो लगेच. हायच आपला समीर गुणाचा. मोठं पुण्याचं काम केलं बाई समीरने. तर आमच्याकडची साखर संपली. घ्या कोणाकडून तरी. वा, छान. हा, इथे घर खर्च भागवता भागवता माझ्या नाकी नऊ येत आहेत, पण तुला हा मोठेपणा करायचं सुचतंय? 10,000. 10,000 तुला माहितीये 10,000 म्हणजे किती? त्या दुकानदाराला देऊन टाकले असेच? अच्छा, दान धर्म. अरे नेसलेलं सोडतोयस आणि आमच्या तोंडाला हे 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 पानं पुसतोयस. काही नाही गाई, मिरवायचं असतं ह्याला. आपल्यालाच पैसे देताना बरोबर हात आखडतो याचा. नीलू, तू ना याची सॅलरी लगेच काढून घेत जा आल्या आल्या आणि याला पॉकेट मनी दे. असे उधळत फिरतो नाही तर सगळीकडे. हेच करावं लागणार आहे. घर चालवण्यात, सगळ्यांचे खर्च करण्यात मी कमी पडतोय का? एखाद्या गरजू माणसाला मदत केली, चुकलं का माझं? बाबा चला, मी निघते. असे डोळे मोठे करून बघू नकोस.
थकले मी तुझ्या समोर ओरडून ओरडून. शेवटी बाबांना सांगून तुझ्यासाठी नोकरी बघितली. हे लेटर घे आणि इंटरव्ह्यू आजच आहे. नचिकेत, हे बघ, तुला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुला फक्त इंटरव्ह्यू द्यायचाय. तू नक्की पास होशील, कारण वशीला माझ्या बाबांनी लावलाय. हे लेटर घ्यायचं आणि नोकरी जॉईन करायची. एवढी घाई करण्याची काही गरज होती का? घाई? उशीर झालाय आधीच. मला काही ऐकायचं नाहीये. आज इंटरव्ह्यू, उद्यापासून नोकरी. बाकी मला काही माहित नाही. वहिनी, वहिनी अगं असं जबरदस्ती नको ना करूस त्याला. मग काय करू? फक्त तुझ्या समोर आणि माझ्या बाबांसमोर नेहमी हात पसरत राहू? नाही, तुम्ही टाकलेल्या तुकड्यांवर जगायचंय का? अगं काय बोलतीयस तू? हे बघ, तुझा स्वाभिमान, तुझी घुसमट सगळं कळतंय मला, आणि मी त्याचा खूप रिस्पेक्ट पण करते. आहे ना? रिस्पेक्ट आहे ना? हो. मग माझ्या नवऱ्याला फूस लावणं बंद कर. फूस? नाही वहिनी, अगं मी फूस नाही लावत आहे, फक्त थोडासा सपोर्ट करतेय. आणि तुला पण माहितीये त्याला सरकारी नोकरी लागल्यावर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. करू दे ना ग त्याला त्याचं स्वप्न पूर्ण. थोडासा धीर धरणं प्लीज. सांगितलं ना तुला आमच्यात बोलायचं नाही म्हणून. कल्याणी, देऊ दे त्याला परीक्षा. होऊ दे त्याच्या मनासारखं. आई, अहो पण नाही जाणार नचिकेत आज इंटरव्ह्यूला, पण एका अटीवर. मान्य आहेत तुझ्या सगळ्या अटी, मला मान्य आहेत आई, पण प्लीज दादाला त्याचं स्वप्न पूर्ण करू दे ना. ठीक आहे, तू अनिश बरोबर लग्नाला होकार दे. विषय संपला. एवढा मोठा घोडा झालाय पण. समीर, भडकमकर काका, या ना. अहो, तुम्ही कशाला आलात? मी येणार होतो भाडं द्यायला. अरे याच्यासाठी आलोच नव्हतो रे मी.